गेला पण पाहतोय त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामना महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहतोय ज्या संघाच्या सर्वाधिक धावा पहिल्या डावामध्ये असतील, पहिल्या फेरीमध्ये असतील, त्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिले जाते. याकडे देखील लक्ष असू द्या. आतापर्यंत आपण पाहायला गेला तर गुरु 11 चापेवाडी संघाच्या 60 धावा पण पाहिल्यात. शेवटचा सामना खऱ्या अर्थानं पंचांचं ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. अविनाश वेगवान गोलंदाज परकटचा देखना स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. वन बाउन्स ओव्हर द टॉप. पहिल्या चेंडूवरती केलंय स्वागत गोलंदाज अविनाश. धावा साठी अजून एकदा खोला टाकला होता, त्यावरती प्रहार मिड विकेटला बॅटच्या स्लॉट मध्ये चौकारानंतर मिड विकेटला उडवलाय षटकार आलाय. ज्या गोलंदाजांवरती दडपण पाहायला मिळतो. P1चं षटक सौरभनं आक्रमण करायला सुरुवात केल्या. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. चौकार षटकारांची भाषा सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना फलंदाजाला पाहतोय. सौरभ मैदानावरती फायर झालाय, गोलंदाजावरती तुटून पडलाय. चौकार षटकारांचा बोलबाला राहिला जातो. अविनाशला पण पाहतोय कमी वयामध्ये या खेळाडूनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलंय. मात्र त्याला आता चांगले कमबॅक करावा लागेल. कमबॅक करत असताना चांगला चेंडू रिलीज केला होता. इष्टांच्या मागे थोडंसं फंबलिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. बॅकअप आणि इथून मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चांगला बॅकअप राहिला. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं संघाची वाढती धावसंख्या धावपलकेवरती दुहेरी अंकामध्ये पोहोचली जात्या. 11 या आकड्यावरती पोहोचली जात्या. सौरभ आणि सोबतीला रुपेशची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अविनाशच्या षटकामधील चौथा चेंडू खेळण्याकरिता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. रुपेशच्या फलंदाजाला सलामीला मैदानावरती दाखल झाला होता. रुपेशनं आतापर्यंत एकही चेंडू पेस केला नाही. सौरभनं 3 चेंडू पेस केलेत. वैयक्तिक जर का पाहायला गेलं तर 10 धावींचं योगदान त्याच्या बॅटमधनं पाहिलं. समोर खेळलेत, पटका फसला. एलिव्हेशन पाहावं लागेल. शतरक्षक सुरेश खूप लांब प्रवास करतो. तोपर्यंत चेंडूंना एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे रुपेशच्या बॅटमधनं पहिला बिग हिट, चौकार. ते आक्रमण करायला सुरुवात केली जाते. अजून एकदा बेली खोला टाकला होता. समोर खेळले जातात. ऑन कार्पेट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती फंबलिंग फिल्डिंग, बॅकअप चांगलं राहिलं जाता. मिस फिल्डिंग पाहायला मिळतं. बॉल सीमा पार, बॅक टू बॅक. रुपेशच्या बॅटमधनं दुसरा दमदार चौकार. क्या बाद आहे. सुमधुर संगीत डीजे मोऱ्याच्या माध्यमातून आपण जरूर ऐकतोय. अगदी आता घड्याळाकडे पाहायला गेलो तर 11 वाजून 43 मिनिटं झालेत. हवेली फटका चांगला समोर खेळले जातात. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेशला पण पाहतोय. संघाचा कॅप्टन एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपला जातो. एंड ऑफ द ओव्हर. एका षटकांच्या नंतर संघाची धावसंख्या 20 रन ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 20 बनल्यात. एकही फलंदाज बाद नाहीये. एका षटकाचा वादळी खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 20 वरती. आतापर्यंत आपण पाहतोय अविनाशनं मात्र महागडं षटक फेकलं. 20 धावा खर्च केला. P1च्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती सागर सांघिक गोट्यातील दुसरा वैयक्तिक गोट्यामधील पहिलं षटक फेकण्याकरिता तयार आहे. पंचांच्या डावीकडनं पहिला चेंडू फेकण्याकरिता तयार. समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाजी मार्कवरती रुपेश आपण पाहतोय.
रुपेशनं 3 चेंडू पेस केलेत, 9 धाब्यांचं योगदान. आणि त्याच्यानंतर सौरभला पण पाहतोय 3 चेंडू पेस करत असताना 10 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये राहिलं. फटका चांगला पाहायला मिळतो. मिड ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने 21 बनल्या जात आहेत. धावफलकेवरती संघ आता पाहायला मिळतो. पहिल्या डाबामध्ये खैरकाठी संघ बॅटिंग करतोय. नाणेफेकीचा कौल त्यांना हरला होता आणि फलंदाजी त्यांच्या वाटेस आली होती. 4 षटकांमध्ये 40-45 धाबा जरी बनल्या तरी चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. मात्र त्यासाठी धाब्यांसाठी लयलूट करावी लागेल. धाब्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. अडब्या बाटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला ऑल ऑन द कार्पेट शतरक्षक तैनात वेगाने येतोय. उचलणार फेकणार दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. 2 धाबा सहजरित्या कन्वर्ट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातो. पार्टनरशिप करणं महत्वाचं आहे आणि ती पार्टनरशिप सध्या 2 फलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. सौरभ आणि रुपेश संघाची धाबसंख्या 23 वरती पोहोचले गेला. या षटकाबट्टी कमबॅक करावा लागेल. 1-2 विकेट घ्यावा लागतील. डॉट चेंडू जास्तीत जास्त फेकावा लागतील तर धाबसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. फुलरलेनचा बॉल ऑन साईडला बिरकावलाय. शतरक्षक अगदी पण पाहतोय खूप लांबवरचा प्रवास करून येतोय. त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रुपेशच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार. तीन चेंडूंचा खेळ संपला गेलाय. मात्र या षटकावरती देखील आता आक्रमण करायला सुरुवात केली. सौरभ फुल्लद्रेंचा बॉल फटका पसलाय. शतरक्षक एस पंच सिग्नल बिग हिट सिक्सर. न उडवलाय हा षटकार. कौतुक इतर ओरख राहिले अद्यापर्यंत डीजे मोर्याच्या माध्यमातून प्रयत्न केलेत. मिड विकेटला उडवलाय बॅटच्या स्लॉट मध्ये. बॅक टू बॅक दुसरा माइट हिट षटकार. सौरभ ऑन फायर सिक्सर. सो मच डीजे. चला बॉलची पूर्वता करायची पहा मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण चेंडूंची पूर्वता करा मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. 40 वरती संघ पोहोचलाय. चांगली पार्टनरशिप 2 फलंदाजाच्या माध्यमातून. सौरभ खेळतोय 7 चेंडू 28 वरती. रुपेश खेळतोय 4 चेंडू 10 वरती. संघाची टोटल धावसंख्या 40 बनले. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना सागरचंही षटक आता महागडं पाहायला मिळतं. त्यामध्ये 1 चेंडू नो टाकला होता आणि त्यामुळे आक्रमण बोनसच्या स्वरूपामध्ये आपण जर का पाहायला गेलं तर 7 धाबा या खर्च केल्या होत्या गोलंदाजानं. अजून एकदा वन्स अगेन तिसरा येणार का? एस प्रेक्षक वर्ग सांगून देतोय की हा देखील माइट हिट बिग 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 हिट. लगातारचा तिसरा सौरभनं ठोकलाय षटकार. 6 धाबा. सिक्स 46 बनला. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली फटकेबाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. सौरभ खेळतोय आतापर्यंत 34 वरती. रुपेश पार्टनरशिप पाहायला गेलं तर रुपेशनं मात्र 10 धाबा बनवल्यात आणि संघाची टोटल धाबा संख्या 46 बनल्या. एकही फलंदाज बाद नाहीये. त्यामध्ये चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते.
त्यामध्ये आपण पाहतोय अविनाशचं षटक पाहायला घेतो 20 धावसंख्येचं होतं. सागरचं षटक तब्बल 26 धावसंख्येचा. तर महागडी गोलंदाजी दोन्ही षटकामध्ये पाहायला मिळाल्या. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय संघाचा संघ नाही का आता सुरेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. या षटकामध्ये कमबॅक केलं तर धावसंख्या मात्र रोखली जाईल. मात्र त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना. कारण फलंदाजांना आता अव्वाई आले चढवायला सुरुवात केली. प्रत्येक गोलंदाजावर ते आक्रमण त्यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. शतरक्षक तैनात आहे मात्र नोमास तांडला चेंडू लँड होतोय. बॉल गोळीच्या वेगानं फरार सीमा पार. रुपेशनं ठोकलाय दुसरा दमदार चौकार. धावा मिळतील 4. जर मागशील क्या बाधा हे सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं मोरे डीजेच्या माध्यमातून कवी एकनाथजी माळी त्यांचे सुमधुर संगीत आपण पाहतोय. केवाली गावाचे सुपुत्र आणि फटकेबाजी आता त्याच्यावर त्या संघाचं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. खेरगाडी संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. रुपेशनं चौकार लगावला त्यानंतर समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू द बॉलर त्याच्या बरतून फटका सजवला जातो. लॉंग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली जाते. सौरभला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न रुपेशच्या माध्यमातून देखील केला जातो. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवर ते आक्रमण करणं या दोन्ही फलंदाजांना आता मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिल्या. फटका सुरेख पाहायला मिळतो. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय सौरभच्या बॅटमधनं. येतोय आज चौथा दमदार षटकार. 6 धावा. मधील सर्वाधिक धावसंख्या बनली जाईल का? प्रयत्न सुरेख केलाय. फटका पसलाय लॉंग ऑन मध्ये पकडलाय जल संपवलाय. फलंदाज सौरभचा खेळ. पहिला धक्का खैरकाटे टीमला. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. तब्बल विचार केला तर 46 धावा 40 धावेंची एक इनिंग त्यानं साकारली आणि चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं पाहिली. पहिला विकेट खैरकाटे टीमसाठी लागला जातोय. पहिला धक्का खैरकाटे टीमला. इथून बाद झालाय सौरभ आपण पाहतोय. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि एका साईडला पण रुपेशला पाहतोय. विचार केला 11 चेंडू 40 धावेंची इनिंग त्यानं साकारली. चांगली फटकेबाजी. मैदानाच्या चारही बाजूला चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहिली होती. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या आकड्यावरती. या षटकामध्ये मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून एका फलंदाजाला बाद करण्यात यश आलं गेला. बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे पकडला जल. सेकंड स्लिपला बॅक टू बॅक दुसरा धक्का लगातारचा लागला जातो. खैरकाटे टीमला फलंदाज संदेश बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच जेजा. दुसरा धक्का दिला. बॅक टू बॅक. इथून तिसरा धक्का देणार का? विकेट हॅट्रिकच्या संपन्न करणार का? मिस्टामिक शॉट पाहायला मिळतो. अगदी आपण पाहतो अडथळा मैदानावरती जे आपण पाहतोय. तारेंना चेंडू लागला जातो. स्वतःच्या पॉलित्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. षटक क्रमांक संपला जातोय. 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना खैरकाटे संघ जाऊन पोहोचलाय 58 वरती 2 विकेट. थँक्यू सो मच रिजा. 3 षटकांचा वादळी खेळ संपला. 58 धावा बनल्या गेल्यात. त्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये इथून शेवटचं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती सचिन आलाय.
सचिनच्या षटकामधील पहिल्या चेंडू अगदी आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतो. अगदी कमी वयाचा खेळाडू आपण पाहतोय टप्पा पडला आणि त्याचनंतर अगदी त्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बिसापला जातो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतो. मागील षटकामध्ये आपण पाहतोय सुरेशनं कमबॅक केला, 12 धाबा खर्च केला, त्यामध्ये 2 विकेट त्याच्या नाबाबरती राहिल्या आणि याही षटकामध्ये आता कमबॅक करणार का, त्याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा या जरूर लागल्या जातील. मतलब इथून जर कमबॅक केलं तर धाबा संख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. आपटी बार चेंडू होता, ऑनसाईडला खेळला जातोय, शतरक्षक तैनात सुरेशला आपण पाहतोय. चांगलं शतरक्षण फेकी अचूक पाहायला मिळते. मिळेल एक फक्त सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या धावफलकेवरती 59 आकड्यावरती संघ पोहोचला जातो. आणि पहिल्या डावामध्ये गुरु 11 चापेवाडी संघानं पहिल्या मॅचमध्ये 59 बनवल्या होत्या, मात्र त्या धावा खऱ्या अर्थानं उच्च धाबा संख्या आता मानल्या जाणार नाही, कारण यामध्ये अजूनही काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. आतापर्यंत 59 बनल्यात, समोर खेळले जातात. फटका चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात, एक सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट होणार का, रिस्की पाहायला मिळतोय. चुका पाहायला मिळतात. शतरक्षकाच्या माध्यमातून बॅकअप खराब होता आणि त्यानंतर मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या धावफलकेवरती 61 बनल्या गेल्यात. गुरु 11 चापेवाडी संघाच्या 59 होत्या आणि या मॅच मध्ये मात्र पहिल्या डावामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळतात. 61 धाबा देखील बनल्या गेल्या. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गुरु 11 चापेवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल दोदाणी 3G. दोन संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती या. रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये पंचांचा फिंगर अप होतोय. OUT विकेटचं पतन, धक्का लागला जाईल तिसरा. बॅटिंग करत असताना खैरकाठी टिंगर. दास देखील बाद झाला, जिथे आपण पाहतोय रुपेशला तर मैदान सोडावं लागलं जातं. अश्विन मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केला जातो. फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्र खाली अख्खा वॅकंड एरियाला बॉल फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या आपल्या डावाची सुरुवात मात्र चौकारानं केली. अश्विननं ठोकला या पहिला चौकार. समय डेजा या षटकाचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली. एक चौकार वगळताच मात्र चांगली गोलंदाजी त्या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली होती. सचिननं एकदम विकेट संपन्न केली जात्या. पंच फलंदाजी बाद असेल, धाव नाहीये ना, ओके. विकेटचं पतन, संघाची धावसंख्या धावफलकेवरती 66 बनल्यात. येणारे बॉल असतील 24 आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे 67 धाबा. त्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना नेरल फणसवाडी टीमला चापेवाडी संघाचा कॅप्टन आलाय 3G दोदाणी. संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. 3G दोदाणी संघ दिलीप सांबरीचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये गुरु 11 चापेवाडी अर्थात सुनील शीतचा संघ. दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल याच परिसरातील एक गोड आवाजामध्ये होईल बदल आणि ऐकूया याच नंतर मायक्रोफोनवरती सूरज वाघ यांचा गोड आवाज. चोवीस बॉल आणि बनवायच्या 67 धाबा. टीम बॅटिंग करायची नेरळ पणसवाडी संघाला. चला थँक्यू सो मच सूरज. टॉस इथे आपण करूया. एका साईडला जय हनुमान क्रिकेट संघ 3G दोदाणी आणि त्याच्या विरोधामध्ये गुरु 11 चापेवाडी. दोन संघांमध्ये टॉस नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला दोदाणी संघानं. 3 षटकांची मॅच असेल. डिसिजन आपलं काय असेल, बॅट फर्स्ट. तर क्षेत्ररक्षण करायचंय गुरु 11 चापेवाडी संघाला. सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. कुठे जाऊ नका, पाहत राहा
फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चषक 2026 शानदार रुबाबदार पर्व मायक्रोफोन वरती ऐकूया सूरज वाघचा गोडाबाज. तर दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची टीम नेरळ पणसवाडी संघातून मात्र कुठलाही विलंब लावू नका. 24 बॉल आणि बनवायच्या आपण जर विचार केला तर 67 धावा टीम नेरळ पणसवाडी संघाला. इथून मात्र 24 बॉल मध्ये 67 धावा बनवला गेला तर वेगळा इतिहास इथून या मैदानावरती कतर रचला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आकाश आणि त्याच्या सोबतीला सुरेश निरगुडा. जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. आपण जर विचार केला या मॅच मध्ये जो सामना जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याची आपण पाहतो. या स्पर्धेचा नियम पहिल्या फेरीमध्ये जो हाय स्कोर मारेल त्या संघाला बाय देण्यात येईल आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील जो संघ हाय स्कोर मारेल त्या संघाला देखील बाय देण्यात येईल. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात दुसऱ्या सत्रात सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ओ केला नॉन स्टॉपला बॉल चालला वाखाणेऱ्या खाल्या सर्कलचं रिंग तोडत असताना सीमा पार चौकार. जेवढे डॉट बॉल खेळतील तेवढा प्रेशर फलंदाजावरती जरूर निर्माण राहील. आपण पाहायला घेतलं 67 धावेचा पल्ला गाठायचा आहे. चौकार षटकाराची आतषबाजी करावी लागेल. या दोन फलंदाजाला गोंधळ सज्ज. बॅटची टॉपेज लांगलला शतरक्षक तैनात होता. डाऊन द कॅच मोठा धक्का टीम नेरळ पणसवाडी संघाला फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगला खेळ सुरू करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओ उडवलाय लांब 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 लचक ठोकला जातोय. खणखणीत षटकार धावा मिळतील 6. चांगला खेळ राहिला होता. इथे मात्र एरो बनण्याची चान्स आहे. इथे मात्र चांगला खेळ खरपला. इनाईट नंबर 3 वरती खरं तर फलंदाज दाखल झाला आणि इथे मात्र संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती धावसंख्या पोहोचली. खेळताना आपण पाहतो स्लो रीतीने चेंडू रिलीज केला होता. त्या सध्या आपण जर वेचा 5वा चेंडू इथून निश्चित आपण पाहायला केला तर गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातोय. गोलंदाज साहिलला निश्चित आपण पाहतोय. डॉट बॉल इथून जोर आपण पाहायला घेत चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते. एक चौकार या षटकावरती जोर आपण पाहिला होता आणि त्यानंतर कमबॅक केला जातो. या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून खत राहिली जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून अद्याप आपण जर विचार केला तर आकाश आणि त्याच्या सोबतीला अविनाशा दोन फलंदाजाला एखादी पार्टनरशिप बनवणं भरपूर महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज आहे. उडवला बॅटच्या स्लॉट मध्ये छान पर गया था चंद्रयान. गेंदबाज को दिखाया जाता है आसमान. सिक्सर.
18 या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचले गेले 16 धाबा धावपलकीवरती येस पंच. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आले होत्या आणि चौथ्या चेंडूवरती षटकार आला होता, पाचव्या बॉलवरती डॉट बॉल होता आणि सहाव्या चेंडूवरती षटकार टोकला. षटक संपले बा. सोळा धाबा खर्च केला पहिल्या षटकामध्ये साहिलनं. निश्चित आपण पाहायला गजरा पहिल्या हाफ मध्ये सौरभची बॅटिंग लाजवाब राहिली होत्या. छोटा तीर गाव गंभीर आपण पाहायला गेलं छोटा पॅक बडा धमाका आणि त्याच्या माध्यमातून लाजवाब बॅटिंग राहिली होत्या. इतर मात्र गोलंदाजाच्या मार्कवरती त्यांना निश्चित आपण पाहतो सौरभला वेगाचा बेदात बादशाह म्हणून सातत्याने गोलंदाजाकडे ओळखलं जात्या. एक चांगला गोलंदाज या. इतर मात्र फलंदाजी करत असताना बॅट बोलली होत्या, इतर मात्र आता गोलंदाजी करायच्या. निश्चित आपल्याला सौरभला आपण पाहतोय दुसऱ्या षटकावरती प्राचारित करण्यात आलाय. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज. ओ क्या बात है. विकेट कीपरला चकमा देत असताना टांगा पलटी गोडा फरार. बॉल पे नंबर आहे 4 चौकार. वीस या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचल्या. उडवलाय चेंडू हवेमध्ये बनून जाईल दर्शक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं आणि टोकला जातोय खन 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 खंडी षटकार. धावा मिळतील 6. बॅटिंग राहिली जाते या रीतीची बॅटिंग करावी लागेल. 26 धावा धावपलकीवरती. आडव्या बॅटने खेळायचा तो. इथून आपण जर विचार केला तर जबरदस्त चेंडू रिलीज केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. डॉट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळते. जेवढे डॉट बॉल खेळते तेवढ्या फलंदाजावरती प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र 26 धावा बनला गेल. अद्याप आपण जर विचार केला 67 धाब्याचा पल्ला गाठायचा आहे. चौकार षटकाराची आतषबाजी करावी लागेल. ह्या बात्या कोला टाकलेला चेंडू क्रिकेटचा मातक सौंदर्य इथून मात्र वापरला जातोय. गोलंदाज सौरभच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक. तुझ्या हातात बाट्या तर माझ्या हातात बॉल. तू ठोकणार तर मी तुला रोखणार. मैदानाच्या आतमध्ये कोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला. शतरक्षक तैनात. थोडीशी मिसफिल्डिंग जर आपण पाहिली होत्या. जिथं सिंगल धाव होते तिथं मात्र डबल मध्ये कन्वर्ट केला जातो. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करेल का? इतर मात्र नाकार केले फलंदाज आकाशनं. या दोन धाब्याच्या साहाय्याने संघाची धावा संख्या टोटल 28 या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेली. 28 धावा धावपलकीवरती इथून खरं तर बनले गेलेत. बॅटिंग करत असताना टीम दुसऱ्या सत्रामध्ये टीम नेरळ पणसवाडी संघ 67 धाब्याचा पल्ला गाठायचा. इतर मात्र अन्नमारी करावी लागेल. चौकार षटकाराची आतषबाजी इथून जरूर करावे लागेल. फलंदाजाला सुरेश निरगुडानं संघासाठी नाराज केला आणि त्यानंतर दोन फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल. जबरदस्त स्ट्रोक क्लिक केला. नो लुक स्टाईल फटका सजवला. स्क्वेअर लेगला शतरक्षक तैनात. त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिले. 5चा इशारा आला गेला. षटक क्रमांक 2 संपला गेला आणि 2 षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम दुसऱ्या सत्रामध्ये नेरळ पणसवाडी संघ जाऊन पोहोचला गेलाय. 29 अंकावरती लॉस ऑफ 1 विकेट. इथून कुठला वेळ खर्च करू नका बा.
12 चेंडू आणि बनबाच्या 38 धाबा मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित आपल्याला पाहायला मिळतं 12 चेंडू मध्ये 38 धाबा बनल्या जातील का रोखल्या जातील देखील प्रेक्षक वर्गाच्या करतर नजर लागल्या गेलेत. तिसऱ्या षटकावरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जरूर आपण पाहायला गेलं तर गोलंदाज अश्विनला इथून प्राचार्य करण्यात आलाय. चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल इथून जर सामना जिंकायचा असेल टीम नेरळ पणसवाडी संघाला. गोलंदाज इथून सज्ज खोलना टाकल्यावर चेंडू आपण पाहायला गेलं तर बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल पूर्ण इथून मात्र जबरदस्त फिल्डिंग इथून खतर राहिली जात्या. एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या. त्यामध्ये एक फलंदाज बाद झालाय. चांगला खेळ करावा लागेल, चौकार षटकाराच्या आतषबाजी करावी लागेल. आपण जर विचार का 11 चेंडू मध्ये जरूरच 6 षटकार टोकावे लागतील इथून जर सामना जिंकायचा असेल तर नेरळ पणसवाडी संघाला. कोलना टाकलेला चेंडू समोर खेचलाय. छत्रशक तैनात द्या लॉंगलला पण जरूर पाहिलं होतं इथून मात्र पिंकी खराब या इथून मात्र जिथं एक धाव होती तिथं मात्र दुहेरी मध्ये कन्वर्ट केला जातो आहे. इथून निश्चित 2 धावा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये राहिल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट धावा मिळतील या दोन धाब्याच्या साईन धावा संख्येमध्ये बरोईल 32 धावा धावपलके बरत्या 32 धाबा अनस्कोड बरोबर जरूर निश्चित आपल्याला पाहता उरले 10 चेंडू आणि बनबाच्या 35 धाबा मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू मध्ये तब्बल आपण जर विचार केला तर 6 षटकार टोकावे लागतील टीम नेरळ पणसवाडी संघाला. इथून जर सामना जिंकायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल, चांगलं बॅटिंग जरूर करावं लागेल. 6 षटकार टोकावे लागतील. क्षमता या दोन्ही फलंदाजाकडे 6 षटकार टोकायची. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, चांगले बॅटिंग इथून जरूर करावं लागेल. गोलंदाज सज्ज अश्विन. पुलठास बॉल समोर खेचलाय छत्रशक तैनात द्या जबरदस्त फिल्डिंग इथून खरं राहिली जात्या. शेवटच्या क्षणी लाजबाब पैकी इथून खरं राहिली दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न करत असा इथून मात्र पंचाने इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केला जातो. निश्चित आम्ही तिसरा डोळा निश्चित उघडू शकतो. डेंजर झोन मध्ये जरूर फलंदाजाला आपण पाहतो. जबरदस्त पैकी जबरदस्त कलट राहिला होता, पैकी अचूक होती. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचाचा इशारा गेला आहे. नॉट आउट, फलंदाज सेफ या दोन धाब्याच्या सहाय्याने संघाची धावा संख्या 34 अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 9 बॉल 33 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये श्री इव्हेंट आमच्या सभेत करता जॉईंट झालेत. जर आपण पाहतो चांगले क्लॅरिटी क्वालिटी आणि घर बसल्या प्रेक्षकापर्यंत ही वाहिनी खरं तर पोहोचवली जाते. चांगली क्लॅरिटी क्वालिटी त्याच्या माध्यमात करतो निश्चित आपल्याला पाहायला मिळाल्या. सर्व मेंबरचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमात. गोलंदाज इथून सज्ज. पुलठास बॉल फटका बसला गेलाय. छत्रशक तैनात द्या इतर मात्र जेलची नामी संधी होत्या. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. इथून या 2 धावा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये राहिल्या जातात. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या 36 धावा धावपलके भरती करतात. 8 चेंडू आता बनबाच्या 31 31 धावा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज इथून सज्ज अश्विन. उडवला बॅटच्या स्लॉट मध्ये चांदमामा बागलास का इथून फलंदाज अविनाशचा षटकार पाहिलेस का सिक्सर. जे या रीतीची फटकेबाजी जरूर करावं लागेल. उरले चेंडू 7 आता बनबाच्या 25 धाबा मैदानाच्या आतमध्ये. ह्या बाद्या जबरदस्त बॅटिंग इथून कदर राहिली जात्या. सुरेश निरगुडानं खरं संघासाठी नाराजी केला. इथून मात्र फलंदाज नाईट नंबर 3 वरती अविनाश दाखल झाला आणि जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमात करता राहिला गेला. गोलंदाज सज्ज. 7 बॉल आता बनबाच्या 25 धाबा मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅट खेळायचं होता एकदा बेगानं सहज पुढे निश्चित आपण पाहायला पैकी अचूक या. इथून मात्र एक सिंगल पंचांचा इशारा आला गेलाय. षटक क्रमांक इथून 3 संपले गेले आणि 3 षटकाच्या मदतीने दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम नेरळ पणसवाडी संघ जाऊन पोहोचला गेलाय. 43 अंकावरती येणारे बोले 6
आणि बनबाच्या 24 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 24 धाब्याचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहायला गेले. 6 चेंडू मध्ये 4 षटकार. इथून मात्र ठोकावे लागतील टीम नेरल पनसवाडी संघाला. इथून जर सामना जिंकायचा असेल तर 68 धाबा जर चेंज केल्या तर एक वेगळा इतिहास या मैदानावरती खरं तर राहिला जाईल. त्यानंतर आपण पाहतो प्रथमतः पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम खैरकाटी संघानं जबरदस्त बॅटिंग केली होत्या. इथून मात्र त्या रेंजची बॅटिंग करता निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. जर कमी धाबा संख्या असत्या तर आपण पाहतो एकतर्फे सामना जिंकला असता तर टीम नेरळ पनसवाडी संघानं. इथून मात्र भरपूर साध्या धाबा बनवल्या गेल्या टीम खैरकाटी संघानं. सौरभची बॅट बोलली होती जर आपण पाहतोय छोटा पॅक बडा धमाका आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त खेळ करत राहिला होता. इथे मात्र धाबा संख्या बनली गेले 43. त्यामध्ये एक फलंदाज बाद झाला. उरले 6 चेंडू आणि बनबाच्या 24 धाबा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज इथून सज्ज आहे चौथ्या षटकावरती. गोलंदाज रुपेशला जरूर आपण पाहतोय चौथ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज. क्या बात है, जबरदस्त चेंडू गुडलेस पानवरती चेंडू रिलीज झाला थोडीशी उचलूया. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. प्रेशर आणि प्रेशर फलंदाजावरती. 5 चेंडू आता बनबाच्या 24 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू मध्ये 4 षटकार जरूर डोकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज उडवला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये आणि टोकला जातो निर्णायक क्षणी सिक्सर. 5 मार तर मोर्या डीजेची ओळख आहे पा. अद्याप आपण जर विचार केला अविनाशची बॅट बोलली गेले मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ करत राहायला गेला. आडव्या बॅट इथून मात्र पंचानं लाईन चेक केली जाते. इट इज अ वाईट बॉल, खराब बॉल. आता इथून मात्र प्रेशर गोलंदाजावरती. क्या बात या. आता उरले चेंडू 4 बनबाच्या 17 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 3 षटकार जरूर डोकावे लागतील टीम नेरळ पनसवाडी संघाला. अविनाशची बॅट बोलली गेले मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू मध्ये 31 धाब्याची इनिंग अद्याप राहिले. फुलटास बॉल त्यावरती जरूर प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात. बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला जातोय. चौकार. धाबा मिळते 4. चेक केला जाईल निश्चित आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांकडे रेफर केल्या गेल्या बॅटिंग टीम रिव्ह्यू आपण पाहायला गेलं तर तिसरे पंच इथून जरूर स्क्रीनवरती चेक केला जाईल. अद्याप डिसिजन पेंडिंग आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघात सामना बॅलन्स. अद्याप जर आपण पाहतो पुलर लाईनचा बॉल होता त्यावरती तिसऱ्या पंचाचा इशारा गेलाय. नो बॉल. इथून मात्र अंपायरने हेलिकॉप्टर घुमावला गेला. उघडा डोळे पाणी पुढील बॉल प्रीट मैदानाच्या आतमध्ये. समीकरण उरले 4 चेंडू 12 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. सामना होताय कुठे, सामना आलाय कुठे. मित्रांनो मी उल्लेख करतो सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. जरूर आपण पाहतोय कधी सामना आपण पाहायला गेला पनसवाडी संघापर्यंत तर कधी सामना आपण पाहायला गेला खैरकाटी संघापर्यंत. गोलंदाज सज्ज. 4 बॉल 12. आडव्या बॅटने खेळायचं होतं. इथून आपण जर विचार केला विकेट किपरच्या माध्यमातून चकमा आणि त्या पंचाचा इशारा आला गेलाय. इट इज अ वाईट बॉल. प्रेशर आणि प्रेशर गोलंदाजावरती इथून राहिला गेलाय. इथून मात्र खराब गोलंदाजी करत राहिले. आता मात्र समीकरण उरलंय 4 चेंडू 10 धावेचं समीकरण. सामना होताय कुठे आणि सामना आलाय कुठे पहा मित्रांनो. आपण जर विचार क्रिकेटचा खेळ आपण जर विचार केला एक चांगला खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र प्रीटची नामी संधी आता परत जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. उरले चेंडू 4 10 धावेचं समीकरण. गोलंदाज सज्ज आहे. क्या बात आहे. इथून मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू रिलीज केला. डॉट बॉल. इथून मात्र आता फलंदाजावरती प्रेशर
जरूर खरं तर राहायला गेला. आता समीकरण उरलंय 310 धाब्याचं समीकरण. जे बोलताना मंजिले मिले ना तो मुकंदर की बात है, लेकिन हम लढे नहीं, ये तो गलत बात है. लढावं लागेल, प्रयत्नाचे खरा कष्ट जरूर करावे लागते. 3 बॉल 10 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बाटे खेळायचं होतो आणि त्या आपण जर विचार केला तर इथून मात्र एक सिंगल मैदान लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल राहिले गेले. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या 58 अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचते. 2 बॉल 9 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आपण जर विचार केला अविनाशला स्ट्राईक देणं भरपूर महत्वाचं होता. ज्या खेळाडूच्या बॅटमध्ये करता धावा येतात आणि त्या फलंदाजाचा स्ट्राईक देणं भरपूर महत्वाचा. 11 चेंडूमध्ये तब्बल 35 धाब्याची इनिंग त्याच्या माध्यमातून अद्याप करता राहिले गेल्या. उल्लेख चेंडू 2 आणि बनबाच्या 9 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 9 धाब्याचं समीकरण राहिले गेले. गोलंदाज तयार. उडवलाय बॅटच्या स्लॉट मध्ये. बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये. हा टोकला जातोय गगनचुंबी सिक्सर. आणि बनबाचे 3 धाबा मैदानाच्या आतमध्ये खरं आपण पाहतोय. इथून जरा 67 धाबा चेस केल्या तर या मैदानावरती एक वेगळा इतिहास टीम निरळ फणसवाडी संघ रचू शकतोय. 1 बॉल 3 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिला. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाच्या पासड्या 5 फूस जे बोलताना लहरों से मिलकर नौका पार नहीं होत्या, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होत्या. 1 बॉल 3 धाब्याची गरज. एकदा प्रेक्षक वर्गाने सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. 1 बॉल 3 धाब्याचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार जरूर आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षकाची बिबर रचना जरूर आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात जरूर आपण पाहतो. मिड विकेट स्क्वेअर लेग त्या संदर्भात आपण पाहायला गेलं डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात द्या. 1 बॉल 3 धाब्याची गरज. बॅटला थोडासा प्रस झाला. इथून आपण पाहायला गेलं तर जेलची नामी संधी आणि सामना जिंकला जातोय. टीम खैरकाठी संघ अडलक टीम नेरपणसवाडी संघ चांगली फाईट जरूर केली, चांगली झुंज जरूर दिली आपण पाहतो. आपण पाहायला तर अविनाश थोडासा नाराज जरूर आपल्याला पाहायला मित्रा. नाराज होऊ नको. पुन्हा एकदा आपली 30 दशक आणि तोच दरारा घेऊन करत मैदानाच्या आतमध्ये उतरायचे आपल्याला. इथून नाराज होऊन काहीच चालणार नाही, मागे अटून काहीच होणार नाही. इथून मात्र चांगला खेळ खराबला. अविनाश तुला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. एकटा नडला, एकटा भिडला. इथून मात्र शेवटच्या क्षणी जरूर परास्त व्हावं लागला. चांगला खेळ अविनाशच्या माध्यमातून करत राहिला होता. अपकमिंग यंगस्टर या आणि आपण पाहायला गेलं शेवटच्या क्षणी चांगली झुंज त्याच्या माध्यमातून राहिल्या होत्या. 1 मध्ये बनवायच्या होत्या 3 धाबा. तिथून मात्र थोडासा बाटला ब्रश झाला आणि लेग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथून मात्र झेल कॅरी केला. ऑल द बेस्ट. आपण पाहायला गेलं टीम खैरकाठी बस संघ अडलक टीम नेरपणसवाडी संघ. तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं करताना 11 चेंडू मध्ये 40 धाबा कुठून काढल्या होत्या. छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर गाव गंभीर. सौरभ ठरलाय सामनाचा हिरो मॅन ऑफ द मॅच.